मागच्या पिरियडला आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या संदर्भात माहिती पाहिली. रासायनिक अभिक्रियेची कोटी असं ज्याला मराठीत म्हणतो ते आपण कालच्या पिरियडला पाहिलं होतं. आजच्या पिरियडला आपण मोलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन ह्या आर्टिकलकडे येणार आहोत. मोलिक्युलरिटी ऑफ केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रियेची रेणुयता. एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणारे रिॲक्टन्स, अभिकारके, मोलिक्युल्स, रेणूची संख्या होय. मोलिक्युलरिटी रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या रेणूची संख्या किंवा ॲटमची किंवा आयनची संख्या, त्याला आपण काय म्हणतो? मोलिक्युलरिटी म्हणतो. द नंबर ऑफ मोलिक्युल्स or atom or ion of reactants taking part in chemical reaction. Number of reactants molecule taking part in chemical reaction is known as molecularity of chemical reaction. Molecularity ही पूर्णांक संख्येमध्ये असते, 1, 2, 3 इत्यादी. तसंच मोलिक्युलरिटी ही एक्सपेरिमेंटल कंडिशनवर अवलंबून नसते. मोलिक्युलरिटी वरून केमिकल रिॲक्शनमध्ये खालील प्रकारात वर्गीकरण करता येते. मोलिक्युलरिटी क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. युनिमोलिक्युलर रिॲक्शन. The chemical reaction, it is a reaction in which only one molecule of reactants are involved. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये रिॲक्टंटचा केवळ एकच मोलिक्युल रिॲक्शनमध्ये सहभागी असतो त्याला आपण युनिमोलिक्युलर रिॲक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, Br2 gives 2Br, C2H5I इथिल आयोडाईड गिव्स C2H4 गॅस प्लस HI गॅस. ह्या दोन्ही रिॲक्शन ह्या युनिमोलिक्युलर रिॲक्शन आहे. Br2चं विघटन होतं. हा Br2चा एकच मोलिक्युल आहे, रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो, म्हणून ते युनिमोलिक्युलर रिॲक्शन आहे, एक रेणीय अभिक्रिया असं म्हणतो. किंवा C2H5I विघटन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या ठिकाणी C2H4 प्लस HI इथंही एकच इथिल आयोडाईडचा मोलिक्युल भाग घेतो आहे, म्हणून ही युनिमोलिक्युलर रिॲक्शन एक रेणीय अभिक्रिया असं म्हणतो आपण त्याला. बायमोलिक्युलर रिॲक्शनची डेफिनेशन करताना, द रिॲक्शन इन विच 2 molecules of reactants are involved. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये रिॲक्टंटचा, अभिकारकाचा 2 मोलिक्युलमध्ये सहभागी झालेले असतात. रिॲक्शनमध्ये 2 मोलिक्युल सहभागी झालेले असतात अभिकारकाचे, त्याला आपण बायमोलिक्युलर रिॲक्शन म्हणतो. तर मोलिक्युलर अभिक्रिया, त्रिरेणीय अभिक्रिया, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपणाला रिॲक्टंटचे 3 मोलिक्युल भाग घेतात त्या अभिक्रियेला आपण टर मोलिक्युलर त्रिरेणीय अभिक्रिया असंही म्हणतो. आता बायमोलिक्युलर रिॲक्शनचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर H2 प्लस I2 गिव्स 2HI. हायड्रोजन आयोडाईडचं फॉर्मेशनमध्ये हायड्रोजनचा एक मोलिक्युल आणि आयोडीनचा एक मोलिक्युलने भाग घेतला, म्हणून ही जी रिॲक्शन आहे ही बायमोलिक्युलर रिॲक्शन आहे. दुसरं एक्झाम्पल मी या ठिकाणी सांगेल, 2NO2 गॅस गिव्स 2NO प्लस O2 गॅस. याही रिॲक्शनमध्ये 2 मोलिक्युल नायट्रोजन डायऑक्साईडने भाग घेतला, म्हणून हे बायमोलिक्युलर रिॲक्शन आहे. टर मोलिक्युलर रिॲक्शनमध्ये व्याख्या सांगताना आपण पाहिली होती, डेफिनेशन बघताना पाहिली होती की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये 3 मोलिक्युलने रिॲक्टंटचा भाग घेतला त्या अभिक्रियेला टर मोलिक्युलर रिॲक्शन म्हणतो. द रिॲक्शन इन विच 3 molecules ऑफ रिॲक्टन्स आर इन्व्हॉल्ड is called a टर मोलिक्युलर रिॲक्शन. 2NO गॅस प्लस O2 गॅस गिव्स 2NO2 गॅस. यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचे 2 मोलिक्युल आणि ऑक्सिजनचा एक मोलिक्युल इन्व्हॉल्व झालेला आहे. अशा एकूण 3 रिॲक्टन्स मोलिक्युल या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झाले असल्यामुळं या रिॲक्शनला आपण टर मोलिक्युलर रिॲक्शन, त्रिरेणीय अभिक्रिया असंही म्हणतो. आता रासायनिक अभिक्रियेचे आपण 2 प्रकार करतो.
एकाला म्हणतो आपण एलिमेंटरी रिॲक्शन आणि दुसऱ्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आता एलिमेंटरी रिॲक्शन आपण कशाला म्हणतो बघा, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये सिंगल स्टेप असते आणि ती रिॲक्शन ब्रोकडाऊन होत नाही फर्दर सिम्पल केमिकल रिॲक्शनमध्ये, अशा केमिकल रिॲक्शनला एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो. रिॲक्शन that takes place in a single step, the reaction which takes place in single steps and cannot be broken down further into simple chemical reaction is known as elementary reaction. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकच स्टेपचा समावेश असतो आणि ती रिॲक्शन ब्रेकडाऊन होत नाही फर्दर सिम्पल केमिकल रिॲक्शनमध्ये, अशा केमिकल रिॲक्शनला आपण एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल 2NO2 गिव्स 2NO + O2. ही एक सिम्पल रिॲक्शन आहे, सिंगल स्टेपमध्ये घडणारी रिॲक्शन आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स रिॲक्शनकडे मी आपणाला घेऊन जातो आहे. कॉम्प्लेक्स रिॲक्शनचे डेफिनेशन करताना आपणाला या ठिकाणी की दी केमिकल रिॲक्शन विच ऑकर्स इन सिरीज ऑफ स्टेप, chemical reaction which occurs in series of step is known as complex reaction. जटिल अभिक्रिया म्हणतो मराठीमध्ये. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये श्रेणीबद्ध पायऱ्यामध्ये घडतात, जी रासायनिक अभिक्रिया सिरीज ऑफ स्टेपमध्ये घडते, श्रेणीबद्ध पायऱ्यामध्ये घडतात, त्या रासायनिक अभिक्रियेला कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणतो किंवा जटिल अभिक्रिया म्हणतो. यामधील प्रत्येक स्टेप ही एलिमेंटरी रिॲक्शन असते. जटिल अभिक्रिया इन कॉम्प्लेक्स रिॲक्शन ईच स्टेप इन्व्हॉल्व्ड एलिमेंटरी रिॲक्शन. जटिल अभिक्रिया आपण कशाला म्हणतो, तर जी रासायनिक अभिक्रिया श्रेणीबद्ध स्टेप्समध्ये घडते, एकापेक्षा जास्त स्टेप्समध्ये घडते. दी रिॲक्शन विच ऑकर्स इन सिरीज ऑफ स्टेप इज नोन ॲज अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन. या ठिकाणी कॉम्प्लेक्स रिॲक्शनची व्याख्या सांगताना आपण सांगितलं की ज्या रिॲक्शनमध्ये एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये घडते त्या अभिक्रियेला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स रिॲक्शन. एक्झाम्पल सांगायचं झालं, 2NO2Cl gives 2NO2Cl gives NO2 plus Cl2. 2NO2 plus काय Cl2. आता ही रिॲक्शन ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपणाला असं लक्षात येतं की दोन स्टेपमध्ये ही रिॲक्शन घडतं. NO2Cl gives NO2 plus Cl. NO2Cl gives NO2 plus Cl. स्लो स्टेप रिॲक्शन आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप रिॲक्शन आहे. आणि NO2Cl plus Cl gives NO2 plus Cl2. आता या रासायनिक अभिक्रियेमध्ये बघितलं आपण की नायट्रोसाइल क्लोराईड 2NO2Cl gives 2NO2 plus Cl2. 2NO2 plus काय Cl2. तर यामध्ये ह्या अभिक्रियेमध्ये आपणाला असं लक्षात येतं की NO2Cl पहिला मॉलिक्यूल ज्यावेळेस डिकम्पोज होईल त्यावेळेस NO2 plus Cl मिळेल, NO2 plus Cl गॅस मिळेल. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये NO2Cl plus Cl इट गिव्ज NO2 plus Cl2. आता या सेकंड स्टेप जी असणार आहे ती फास्ट स्टेप असणार आहे, फर्स्ट स्टेप जी असणार आहे ती स्लो स्टेप असणार आहे. आणि फर्स्ट स्टेप ही रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. त्याच्यावरूनच रासायनिक अभिक्रियेचा आपण वेग डिटरमाइन करतो आणि यावरूनच आपणाला रेट लॉ लिहिता येतो. म्हणून रेट बरोबर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. आपण डिटेलमध्ये नेक्स्ट कॉन्सेप्टमध्ये बघू. कॉम्प्लेक्स रिॲक्शन सिरीज ऑफ स्टेपमध्ये घडते त्या रिॲक्शनला कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणतो आणि जी रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये घडते त्याला आपण एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो. यानंतर आपण मोलिक्युलरिटीकडे जाणार आहोत. मोलिक्युलरिटीमध्ये आपण पाहत असताना इट इज अ टोटल नंबर ऑफ रिॲक्टिंग पेसीस. मोलिक्युलरिटीची वैशिष्ट्य का, तर मोलिक्युलरिटीची वैशिष्ट्य बघत असताना रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या
रिॲक्टिंग पेसेसची संख्या, नंबर ऑफ molecules of reactants taking part in reaction is called a molecularity. Molecularity म्हणजे total number of reacting species which bring about a chemical change. It is a purely theoretical concept. It is always in whole number. It is not generally more than not more than 3 or never 0. It is generally not more than 3 and never 0. 3 पेक्षा जास्त मोलिक्युलरिटी आपल्याला पाहता येत नाही किंवा 0ही मोलिक्युलरिटी आपल्याला पाहता येत नाही. इट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. इट कॅन बी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आणि it does not change with change in temperature and pressure. It does not change in temperature or pressure. It does not tell anything about mechanism of reaction. It does not anything about mechanism of reaction. रासायनिक अभिक्रियेची वैशिष्ट्य आपण पाहत असताना आपणाला असं लक्षात येतं की केमिकल चेंजमध्ये भाग घेणाऱ्या ज्या रिॲक्टिंग पेसीज असतात त्यांची जी संख्या आहे, मोलिक्युलरिटी जी त्याला आपण मोलिक्युलरिटी म्हणतो. आणि ही जी मोलिक्युलरिटी आहे ही थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. हा होल नंबरमध्ये असतो, पूर्णांक संख्येमध्ये असतो आणि याची संख्या 3पेक्षा जास्त नसते किंवा 0ही नसतं. हे मोलिक्युलरिटी आपण बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनवरून मोलिक्युलरिटी आपणाला मिळवता येते. मोलिक्युलरिटी बदलत नाही. टेम्परेचर किंवा प्रेशर बदललं तरी, रिॲक्शन कंडिशन बदलल्या तरी मोलिक्युलरिटी बदलत नाही, प्रेशर किंवा टेम्परेचर. आणि क्रियाकारण, इट डज नॉट टेल एनिथिंग अबाउट मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन अभिक्रियेचं कार्यतंत्राबद्दल मोलिक्युलरिटी काहीही स्पष्टीकरण देत नाही. मोलिक्युलरिटी काहीही स्पष्टीकरण देत नाही अभिक्रियेच्या कार्यतंत्राबद्दल, मेकॅनिझमबद्दल. इट डज नॉट एनिथिंग अबाउट मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. बघा, मोलिक्युलरिटीची वैशिष्ट्य आपण सांगताना सांगितलं. पहिलं वैशिष्ट्य, टोटल नंबर ऑफ रिॲक्टिंग पेसीस विच ब्रिंग अबाउट केमिकल चेंज. इट इज अ प्युअरली थेरॉटिकल कॉन्सेप्ट. इट इज ऑलवेज इन होल नंबर. It is generally not more than 3. It is never 0. It can be obtained balanced chemical equation. It does not change with change in temperature or pressure. It does not tell anything about mechanism of reaction. हे आपण वैशिष्ट्य बघितली कुणाची, मोलिक्युलरिटीची. आता डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर आणि मोलिक्युलरिटी हा प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो. हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मोलिक्युलरिटी. हमखास एक्झामला विचारला जाणारा प्रश्न. ऑर्डर आणि मोलिक्युलरिटी. ऑर्डर ही एक्सपेरिमेंटल प्रॉपर्टी आहे. मोलिक्युलरिटी ही थेरॉटिकल प्रॉपर्टी आहे. ऑर्डर, कुठल्याही रिॲक्शनची ऑर्डर, अभिक्रियाची कोटी ही अभिक्रिया एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केल्यानंतरच कॅल्क्युलेट करता येते, एक्सपेरिमेंटलीच डिटरमाइन करता येते. मोलिक्युलरिटी मात्र आपणाला हा पूर्णतः थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. प्रयोगाने मोलिक्युलर ऑर्डर ऑफ रिॲक्शन काढता येते, अभिक्रियेची कोटी काढता येते. मात्र मोलिक्युलरिटी हा प्युअरली थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शनची व्याख्या करताना, इट इज सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ रिॲक्टन्स दोज ॲपियर इन रेट लॉ. रेट लॉमध्ये जे रिॲक्टन्सचे कॉन्सन्ट्रेशनची जी टर्म येते त्याची पॉवरची जी बेरीज घेतो त्याला आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतो. सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ रिॲक्टन्स दोज ॲपियर इन रेट लॉ. म्हणजे रेट लॉ वरून आपणाला ऑर्डर रिॲक्शनची लिहिता येते. रेट लॉमध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ रिॲक्टन्स अपियर असतात, त्याच्या घातांकाची आपण बेरीज घेतो, त्याला आपण म्हणतो अभिक्रियाची कोटी, त्याला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन.
आणि मोलिक्युलरिटीबद्दल माहिती सांगताना नंबर ऑफ रिॲक्टन्स मॉलिक्यूल टेकिंग पार्ट इन एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या रेणूची संख्या म्हणजे मोलिक्युलरिटी. इट इज द नंबर ऑफ रिॲक्टन्स ऑफ मॉलिक्यूल टेकिंग पार्ट इन रिॲक्शन. आता यानंतर ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या बाबतीत ऑर्डर मे बी इंटीजर, फ्रॅक्शन ऑर झिरो. ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही पूर्ण संख्येमध्ये असते, अपूर्णांक संख्येमध्ये असते किंवा झिरोही असू शकते. मात्र मोलिक्युलरिटीच्या बाबतीत सांगताना इट इज ऑलवेज इन होल नंबर. त्यानंतर ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये इट मे बी चेंज विथ चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन. ऑर्डर बदलू शकते एक्सपेरिमेंटल कंडिशन आपण बदलल्या तर. टेम्परेचर बदललं, प्रेशर बदललं किंवा एखादा रिॲक्टन्स एक्सेस कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतला तरीसुद्धा ऑर्डर बदलू शकते. मात्र मोलिक्युलरिटी डज नॉट चेंज विथ एक्सपेरिमेंटल कंडिशन. एक्सपेरिमेंटल कंडिशन बदलल्या तरी मोलिक्युलरिटी बदलत नाही. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ एलिमेंटरी ॲज वेल ॲज कॉम्प्लेक्स रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही जटिल अभिक्रिया आणि एलिमेंटरी रिॲक्शन या दोन्हीचेही प्रॉपर्टी आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही एलिमेंटरी आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शनवरून काढता येते, परंतु मोलिक्युलरिटी ही फक्त एक्सपेरिमेंटल रिॲक्शनवरून काढता येते. म्हणून मोलिक्युलरिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ ओनली एलिमेंटरी रिॲक्शन. कारण कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये प्रत्येक स्टेपची मोलिक्युलरिटी वेगवेगळी असते. ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या बाबतीत त्याचं वर्गीकरण करताना फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर आपण असं क्लासिफिकेशन करू शकतो. मोलिक्युलरिटीच्या बाबतीत वर्गीकरण करताना इट इज क्लासिफाईड ॲज युनिमोलिक्युलर, बायमोलिक्युलर, टर्मोलिक्युलर या पद्धतीने आपण क्लासिफाय करू शकतो. ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या बाबतीत सांगताना इट टेल्स अबाउट स्लोएस्ट स्टेप इन मेकॅनिझम अँड हेन्स गिव्ज क्ल्यू अबाउट रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शनवरून आपणाला स्लो स्टेप कुठली, फास्ट स्टेप कुठली त्या मेकॅनिझममधली सांगता येते. आणि फास्ट स्टेप आणि स्लो स्टेपवरूनच त्या रिॲक्शन मेकॅनिझमचा क्ल्यू आपणाला मिळू शकतो. अभिक्रिया कारकाच्या तंत्रामधील काही स्पष्टीकरण देता येत नाही कुणाच्या बाबतीत, मोलिक्युलरिटीच्या बाबतीत. मात्र अभिक्रियाच्या कार्यतंत्राबद्दल, मेकॅनिझमबद्दल काहीतरी स्पष्टता, रिॲक्शनच्या मेकॅनिझमबद्दल काहीतरी स्पष्टता मिळू शकते कुणाच्या बाबतीत, ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या बाबतीत. मोलिक्युलरिटी डज नॉट टेल anything about mechanism of the reaction. Reaction intermediate, it is produced in one step and consumed in second step. हे याचं वैशिष्ट्य. It is appear in rate law. It does not appear in rate law, very small concentration, and it is appear in mechanism but does not appear in overall reaction. It is a species other than reactants and product produced in reaction mechanism is called reaction intermediate. एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतोय. 2NO2Cl 2NO2Cl2 gives 2NO2 plus Cl2. 2NOCl, not Cl2, 2NO2Cl gives 2NO2 plus Cl2. ह्या अभिक्रियेमध्ये आपणाला लक्षात येईल की रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप. ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये घडते. 2NO2Cl ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये घडते. पहिली स्टेप NO2Cl स्लो स्टेप आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, गिव्ज NO2 प्लस Cl. गिव्ज काय? NO2 प्लस Cl. स्लो स्टेप NO2Cl डिकम्पोज होईल. रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, स्लो स्टेप आहे, गिव्ज NO2 प्लस Cl. सेकंड स्टेप आहे NO2Cl प्लस Cl गिव्ज NO2 प्लस Cl2.
आता या एक पहिली ओव्हरऑल रिॲक्शन बघितली आपण, 2NO2Cl गिव्स 2NO2 + Cl2. ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये घडते. पहिली स्टेप आहे NO2Cl गिव्स NO2 + Cl आणि NO2Cl + Cl गिव्स NO2 + Cl2. पहिली स्टेप स्लो आहे, सेकंड स्टेप फास्ट आहे. पहिली स्टेप रेट डिटरमायनिंग स्टेप आहे आणि ह्या रेट डिटरमायनिंग स्टेपवरूनच आपणाला असं लक्षात येईल की या रिॲक्शनमध्ये पहिल्या स्टेपमध्ये स्लो स्टेपमध्ये क्लोरीन फॉर्म झाला आहे राईट साईडला, कुठं प्रॉडक्ट साईडला, आणि सेकंड स्टेपमध्ये हा क्लोरीन वापरला गेला. NO2Cl बरोबर हा क्लोरीन रिॲक्ट झाला आणि काय तयार झालं, NO2 + Cl2 तयार झालं. बघा, रिॲक्शन मेकॅनिझममध्ये पहिल्या स्टेपमध्ये क्लोरीन तयार झाला, राईटला ॲपियर होतो आहे, प्रोड्यूस होतो आहे, फॉर्म होतो आहे फर्स्ट स्टेपमध्ये, आणि सेकंड स्टेपमध्ये हा वापरला जातो आहे, डिसअपियर होतो आहे. NO2Cl + Cl गिव्स NO2 + Cl2. आणि म्हणून याच ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये जो रिॲक्टिंग पेसिस फॉर्म होते आणि सबसिक्वेंट स्टेपमध्ये रिॲक्शनच्या फर्दर स्टेपमध्ये डिसअपियर होते, त्या स्टेप पेसिसला आपण काय म्हणतो, तर रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणतो. आणि म्हणून क्लोरीन हा या ठिकाणी रिॲक्शन इंटरमिडिएट असेल, पहिल्या स्टेपमध्ये फॉर्म झाला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये यूज झाला, आणि म्हणून ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये कुठंही हा रिॲक्शन इंटरमिडिएट दिसत नाही. तसंच हा रिॲक्शन इंटरमिडिएट पहिली स्टेप स्लो स्टेप आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. NO2Cl गिव्स NO2 + Cl. ही स्टेप स्लो स्टेप आहे आणि या रेट डिटरमायनिंग स्टेप असल्यामुळं रेटला त्या स्टेपवरूनच आपणाला रेटला लिहिता येतो. फर्स्ट स्टेप, हेन्स रेट लॉ ऑफ रिॲक्शन इज प्रिडिक्टेड, प्रकट करता येतो फ्रॉम इट्स स्टॅच्युमेट्री. आणि रेट बरोबर K × कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. म्हणून ही स्लो स्टेप आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. रेटला त्याच्यावरून लिहिला आणि ऑर्डरसुद्धा आपण त्याच्यावरून लिहिली. ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आपण म्हणू शकतो. आता मी एक दुसरं एक्झाम्पल आपणाला या ठिकाणी देतो आहे पुस्तकामधलंच. NO2 + F2 गिव्स NO2F + F. ही स्लो स्टेप आहे आणि NO2 + F गिव्स NO2F. आता बघा, नायट्रोजन डायऑक्साईड हा फ्लोरीन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर NO2F नायट्रोजन डायऑक्साईड फ्लोराईड हा कंपाऊंड तयार होतो आणि फ्लोरीन या ठिकाणी लिबरेट होतो. पुन्हा NO2 सेकंड मॉलिक्यूल हा फ्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो आणि NO2F तयार होतो. पहिली स्टेप स्लो आहे, दुसरी स्टेप फास्ट आहे. आता ओव्हरऑल रिॲक्शन जर लिहिली तर राईटला फ्लोरीन आहे आणि लेफ्टलाही फ्लोरीन आहे, आणि त्यामुळं फ्लोरीन काय होईल, कॅन्सल होईल. आणि साहजिकच NO2 लेफ्टलाही आहे, राईटला आहे, आणि म्हणून 2NO2 आणि प्लस F2 गिव्स 2NO2F. या पद्धतीने आपण ओव्हरऑल रिॲक्शन लिहिली, आणि ओव्हरऑल रिॲक्शन लिहिल्यानंतर आपणाला असं लक्षात आलं की या रिॲक्शनमध्ये राईट डाऊन ओव्हरऑल रिॲक्शन. आता रेटला आपणाला या ठिकाणी लिहायचं आहे. रेटला लिहिताना आपणाला असं लक्षात आलं की पहिली स्टेप जी आहे ती स्लो स्टेप आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप आहे, आणि त्यामुळं रेट डिटरमायनिंग स्टेप असल्यामुळं रेटला हा स्लो स्टेपवरून रेट डिटरमाइन स्टेपवरूनच प्रकट करता येतो, त्याच्या स्टॅच्युमेट्रीवरून. आणि म्हणून NO2 + F2 गिव्स NO2F + F. मग रेटला लिहिताना रेट बरोबर K × कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 × कॉन्सन्ट्रेशन ऑफ F2. यावरून आपण रेटला लिहिला, आणि त्याच्यावरून ऑर्डर सांगताना सांगितलं की ह्याची जी ऑर्डर आहे विथ रिस्पेक्ट टू NO2 फर्स्ट ऑर्डर आहे, विथ रिस्पेक्ट टू F2 फर्स्ट ऑर्डर आहे, आणि ओव्हरऑल ऑर्डर जर रिॲक्शनची बघितली तर सेकंड ऑर्डर आहे. आयडेंटिफाय द रिॲक्शन इंटरमिडिएट. या रिॲक्शनमध्ये आपणाला रिॲक्शन इंटरमिडिएट सांगायचा आहे. हा रिॲक्शन इंटरमिडिएट सांगत असताना साहजिकच मी 2 रिॲक्शन मेकॅनिझमच्या 2 स्टेपवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. पहिली जी स्टेप आहे तिथं फ्लोरीनचं फॉर्मेशन घडतं आहे, ॲपियर होतं आहे फ्लोरीन राईट साईडला, आणि सेकंड स्टेपमध्ये मेकॅनिझमच्या सेकंड स्टेपमध्ये हा फ्लोरीन यूज होतो आहे, वापरला जातो आहे, कंझ्युम होतो आहे, डिसअपियर होतो आहे. आणि म्हणून साहजिकच हा जो फ्लोरीन आहे F हा या ठिकाणी रिॲक्शन इंटरमिडिएट असणार आहे. फ्लोरीन हा या रिॲक्शन
मधला रिॲक्शन इंटरमिडिएट असेल आणि हा रिॲक्शन इंटरमिडिएट कुठंही आपणाला ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाही. रिॲक्शन इंटरमिडिएटचं वैशिष्ट्य की हा रिॲक्शन इंटरमिडिएट हा रेट लॉमध्ये कुठंही येत नाही. दुसरं वैशिष्ट्य हा रिॲक्शन इंटरमिडिएट हा प्रॉडक्ट आणि रिॲक्टन सोडून असणारी पेसिस असतो. आता मी तिसरं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी घेतो आणि हा तिसरं एक्झाम्पल घेत असताना रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप. NO gas plus Cl2 gas gives NOCl2 gas. NOCl2 gas plus NO gas gives NOCl. Write the overall reaction. Identify the reaction intermediate and what is the molecularity in each step of reaction. आता हा आपल्या पुस्तकामधला पेज नंबर 136 वरला हा प्रॉब्लेम आहे. प्रश्न तिसऱ्यातला 3 नंबरचा प्रॉब्लेम आपण पाहतो आहे आणि हा प्रॉब्लेम पाहत असताना साहजिकच मी आपणाला पुन्हा ह्या ठिकाणी प्रॉब्लेमकडे घेऊन आल्यानंतर प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपणाला या ठिकाणी ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची आहे. आता तुमच्यासमोर पुस्तकामधल्या 2 रिॲक्शन आहेत. या 2 रिॲक्शनची जर आपण बेरीज केली तर आपणाला लक्षात येईल की डाव्या बाजूला NOCl2 आहे, उजव्या बाजूला NOCl2 आहे आणि इकडं डाव्या बाजूला NOCl2 आहे. पहिल्या स्टेपमध्ये तो उजव्या बाजूला आहे आणि सेकंड स्टेपमध्ये तो कुठं आहे, डाव्या साईडला आहे. साहजिकच या दोघांची बेरीज करताना NOCl2ला NOCl2 जाईल. डाव्या बाजूला NO पहिल्या स्टेपमध्ये आहे आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आहे. साहजिकच NO 1 + 1 किती झाला 2 आणि प्लस काय Cl2 इट गिव्स 2 NOCl. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन जर आपण पाहिली तर ओव्हरऑल रिॲक्शन काय येईल 2 NO + Cl2 गिव्स 2 NOCl. यानंतर मी दुसऱ्या प्रश्नाकडे येईल. आयडेंटिफाय द रिॲक्शन इंटरमिडिएट. आता रिॲक्शन इंटरमिडिएटबद्दल माहिती सांगताना मी सांगितलं पहिलं वैशिष्ट्य तो प्रॉडक्टही नाही आणि रिॲक्टन्सही नाही. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जो पहिल्या स्टेपमध्ये ॲपियर होतो, फॉर्म होतो, प्रोड्यूस होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये डिसअपियर होतो, युटिलाइज होतो, कंज्यूम होतो. साहजिकच NOCl2 हा पहिल्या स्टेपमध्ये फॉर्म झाला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कंज्यूम झाला, यूज झाला. म्हणून NOCl2 हा काय असेल तर रिॲक्शन इंटरमिडिएट असेल. आणखी वैशिष्ट्य सांगताना मी आपणाला रिॲक्शन इंटरमिडिएट रासायनिक अभिक्रियेमधला ओळखायचा कसा तर एक छोटी अशी टॅक्ट सांगतो. इंडियन रेल्वे IRL इंडियन रेल्वे. तर यामध्ये आय हा रिॲक्शन इंटरमिडिएट पहिल्या स्टेपमध्ये राईटला असतो. I फॉर इंटरमिडिएट, R फॉर राईट साईडला पहिल्या स्टेपमध्ये आणि सेकंड स्टेपमध्ये लेफ्टला असतो. साहजिकच NOCl2 हा पहिल्या स्टेपमध्ये राईटला आहे आणि नेक्स्ट स्टेपमध्ये तो पाहिला तर कुठं आहे, लेफ्टला आहे आणि साहजिकच NOCl2 हा रिॲक्शन इंटरमिडिएट असेल. आता आपण 2 नंबरचं उत्तर पाहिलं. 3 नंबर व्हॉट इज द मोलिक्युलरिटी इन इच स्टेप. आता मोलिक्युलरिटी जर आपल्याला पाहायची झाली तर पहिली स्टेप आहे NO + Cl2 गिव्ज NOCl2. पहिल्या स्टेप्समध्ये NO आणि Cl2ने भाग घेतला, 2 रिॲक्टिंग पेसिस आहे. साहजिकच ही रिॲक्शनची मोलिक्युलरिटी काय असेल, बायमोलिक्युलर असेल. दुसरी रिॲक्शन, दुसरी स्टेप बघितली आपण NOCl2 + NO गिव्ज 2 NOCl. तर ह्या स्टेपमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की या रिॲक्शनमध्ये सुद्धा NOCl2 हा एक रिॲक्टिंग पेसिस आहे आणि NO हा दुसरा रिॲक्टिंग पेसिस आहे. 2 रिॲक्टिंग पेसिसने या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतला म्हणून 2 रिॲक्टन्स मॉलिक्युल्स यामध्ये इन्व्हॉल्व झाले म्हणून ही सुद्धा बायमोलिक्युलर रिॲक्शन असेल.